नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण तामिळनाडू स्पेशल पोडी मसाला तयार करूया. पोडी म्हणजे पावडर. पावडर मसाला म्हणजेच सुकी चटणी. ही चटणी वेगवेगळ्या डाळी घालून तयार केली जाते. पोडी मसाला याबरोबरच मुरुंगन पोडी मसाला, कोरम मसाला, इडली कोरम, पोडी चटणी, गन पावडर, मुलगा पोडी, इडली पोडी मसाला अशा बऱ्याच नावाने ही चटणी ओळखली जाते. गरम इडलीवर थोडेसे तूप घालून त्यावर ही चटणी स्प्रिंकल केली जाते आणि ही इडली सांबारासोबत सर्व केली जाते. याबरोबरच डोसा तयार करताना त्यावर ही चटणी स्प्रिंकल केली जाते. हा पोडी मसाला तुम्ही गरम भातावर तूप घेऊन त्यावर ही चटणी थोडीशी घालून जेवू शकता. चला तर मग आता आपण पोडी मसाला तयार करूया. 1 वाटी पांढरे तीळ घेतले आहेत. 2 मोठे चमचे जिरे, 1 वाटी उडीद डाळ, पांढऱ्या हरभरा एवढा हिंग घेतला आहे. 2 ते 3 मोठे चमचे मिरी पावडर घेतली आहे. मिरी पावडरऐवजी तुम्ही मिऱ्यासुद्धा घेऊ शकता. 2 चमचे मेथीचे दाणे, चवीप्रमाणे बारीक मीठ घेतले आहे. 1 वाटी तूर डाळ घेतली आहे. 4 ते 5 मोठे चमचे धने घेतले आहेत. 2 मोठे चमचे मोहरी घेतली आहे. 1 वाटी हरभरा डाळ घेतली आहे. लहान लिंबा इतकी चिंच घेतली आहे. याऐवजी तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता. 2 वाट्या कढीपत्त्याची पाने घेतली आहेत. 10 ते 12 सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. आता मी गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये 1 चमचाभर तेल घालते. आता यामध्ये आपण सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घालूया. मिरच्या आणि कढीपत्त्याची पाने चांगले कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये चिंच घालते. आता हे साहित्य चांगले परतून घेतले आहे. हे एका ताटामध्ये काढून घेते. आता याच कढईमध्ये आपण बाकीचे सगळे जिन्नस भाजून घेऊया. या कढईमध्ये आता उडीद डाळ, चणा डाळ आणि तूर डाळ घातली आहे. या तिन्ही डाळी आपण चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. आता या डाळी चांगल्या भाजल्या आहेत. या ताटामध्ये काढून घेते. आता आपण शिल्लक राहिलेले सगळे जिन्नस या कढईमध्ये चांगले भाजून घेऊया. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अजूनही जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा. हे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. हे व्हिडिओ तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपमधून शेअर करू शकता. हे बघा, आता मी सगळे साहित्य या कढईमध्ये घालून घेत आहे. गॅसवर मंद आचेवर ते मध्यम आचेवर हे सगळे साहित्य आपण भाजून घेऊया. बऱ्याच जणांनी मला या चटणीची रेसिपी शेअर करण्याबद्दल सांगितलं होतं, तर आज मी ही रेसिपी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. हा पोडी मसाला तयार करायला अगदी सोपा आहे. याची चवसुद्धा खूपच छान आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की करून बघा आणि जेव्हा कराल त्यावेळी मला अभिप्राय नक्की कळवा.
हे बघा, हे सगळे साहित्य आता भाजून तयार आहे. हे साहित्य गार होण्यासाठी ठेवले आहे. मीठ आपण सगळ्यात शेवटी मिसळूया. हे सगळे साहित्य गार झाल्यावर मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतला आहे. हे बघा, आपला पोळी मसाला आता तयार आहे. हा पोळी मसाला तुम्ही घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.